हाय मित्रमैत्रिणींनो, आज मी चिकनचे रस्सा बनवणार आहे. तर त्याचं लागणारं साहित्य बघा काय काय लागणार आहे. हे मसाला वाटलेला आहे. ह्याच्यामध्ये खोबरं, अद्रक, कांदा, टमॅटो आणि कोथिंबीर हे वाटून घेतलं आहे. आणि हे चिकन मॅरिनेट करून ठेवलं आहे. ह्याला दही, हळद, मीठ लावून ठेवले. आणि हे जे आपल्याला लागणारं चटणी, ह्याचं चिकन मसाला, घाटी मसाला आणि हे तेजपत्ता 2 आणि कढीपत्ता. आपण फोडणीला देऊया कसं बघा. हे बघा, हे लागलीच भाजून घेऊया. याच्यात मसाला पण टाकूया. आणि हे बघा, म्हणजे झटपट होईल, जास्त वेळ लागणार नाही. असं चिकन शिजायला वेळ लागत नाही. चांगलं तेल सुटोस्तर भाजायचं. जरा भाजल्यावर जरा चवीला चांगलं लागतं एकदम. ऑलरेडी सगळं मी वाटून घेतलंय ना, त्यामुळं टाइम नाही लागणार. आता ह्याच्यामध्ये आपण भाजून घेतलं ना चांगलं ना, ह्याच्यामध्ये चिकन टाकूया आपण. हे बघा, हे आपण मॅरिनेट करून ठेवलेले त्याच्यात टाकून द्यायचं. चिकन रस्सा बनवणार तर ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी लागणार थोडंसं. जेवढं लागेल तेवढंच टाकायचं तुम्हाला चिकनमध्ये. याच्यामधून वरनं मीठ टाकून द्यायचं थोडंसं. थोडंसं मीठ टाकायचं, तुम्हाला लागेल तसं चवीनुसार. हलवायचं चांगलं. बघा आता कसं दिसतं बघा. चांगलं हलवून घेतलं ना, वरून पाणी टाकायचं, हलवून घ्यायचं चांगलं. बघा कसं दिसतंय. ग्रेव्ही केली ठेवली तरी छान लागणार. आपल्याला ग्रेव्ही नको आहे, थोडा रस्सा पाहिजे नाही आपल्याला. हे बघा, आता हे एक 5 मिनिटं तरी लागेल जरा. आपण नंतर भेटूया. हे बघा, आपण लागण तेवढं पाणी टाकलं. रस्सा जेवढा पाहिजे ना तेवढंच पाणी टाकलं मध्ये. आता हे ह्याचा रस्सा कसा झाला आहे बघा तुम्ही. आता हे झाकून ठेवते, नंतर भेटूया आपण. मित्रमैत्रिणींनो, हे बघा मी चिकनच्या रस्स्याची फोडणी दिलेली. चिकनचा रस्सा बघा कसा झाला आहे. आता ह्याची मी प्लेटिंग तुम्हाला दाखवणार. प्लेटिंग करून दाखवते तुम्हाला. हे बघा. हाय मित्रमैत्रिणींनो, हे बघा मी चिकनचा रस्सा बनवला. प्लेटिंग पण केली आहे. कशी केली आहे, चिकनचा रस्सा कसा बनवला आहे ते तुम्ही लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करून मला लाईक करा चॅनलला माझ्या. कसं झाली रेसिपी ती मला सांगा कमेंट करून. बाय.